जय हिंद मित्रांनो, आपल्या चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर फायनली जे आहे जाहिरात यायला सुरुवात झालेली आहे। काय आहे नेमकं प्रकरण? जाहिरात खऱ्याच अर्थाने प्रसिद्ध झालेली आहे का? झाली असेल तर एक्झॅक्टली किती जागांची जाहिरात पवित्र पोर्टलला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे? त्यापैकी विदाऊट इंटरव्ह्यूला किती, विथ इंटरव्ह्यूला किती, कोणत्या विषयांसाठी जे आहेत जागा आलेल्या आहेत, कोणत्या वर्गासाठी जागांची कमतरता आहे, वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टींची प्रतीक्षा आपल्याला आहे। त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या सेशनच्या माध्यमातून मिळून जाणार आहे। परंतु तत्पूर्वी आपल्याला हवं असेल पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये विशेष अशा प्रकारचं मार्गदर्शन, तर मास्टर टीचर या ॲपवर आपल्यासाठी अवेलेबल आहे गायडन्स बॅच। या बॅच मध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वात महत्त्वाचं मिळणार आहे शिक्षक भरतीचा एक कंप्लीट कोर्स। या कोर्स मध्ये तुम्हाला एक व्हिडिओ सिरीज मिळणार आहे, त्यामध्ये पवित्र पोर्टलची A to Z माहिती असणार आहे। त्यातल्या त्यात सर्वात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की पसंतीक्रम आल्याच्या नंतर नेमकी आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, त्या संदर्भामध्ये जे आहे तुम्हाला दिला जाणार आहे योग्य तो सल्ला। आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काहीही शंका असेल कशाच्याही बाबतीमध्ये, डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आहे, कागदपत्र असेल, मीडियम असेल, क्वालिफिकेशन असेल, काहीही समस्या असू द्या, त्या सगळ्या समस्या तुम्ही लाईव्ह सेशनच्या माध्यमातून विचारू शकता। यामध्ये तुमच्या शंकांचं 100% सोल्युशन केलं जातं। याच्या व्यतिरिक्त मुलाखतीची तयारी करून घेतली जाईल। त्यातल्या त्यात चर्चासाठी तुम्हाला जे आहे टेलिग्रामचा ग्रुप देखील अवेलेबल करून देण्यात आलेला आहे। या सगळ्या बाबी तुम्हाला मास्टर टीचर या प्लॅटफॉर्मवर मिळून जाणार आहे। चला आता जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। मित्रांनो, पवित्र पोर्टलवर फायनली जे आहे जागा अपलोड झालेल्या आहेत, फायनलाइज झालेल्या आहेत, व्हेरीफाई झालेल्या आहेत। मग तुम्ही म्हणाल सर जाहिरात आली का? तर जाहिरात नाही आलेली आहे, परंतु ज्या आस्थापनांनी पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड केलेली आहे त्यांना ती व्हेरीफाई होऊन परत मिळालेली आहे, म्हणजे त्यांना डाउनलोड करून घेण्याचं ऑप्शन अवेलेबल झालेला आहे। याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे त्यांची जाहिरात फायनल झालेली आहे। आता त्यांनी काय करायचं की आपली जाहिरात डाउनलोड करायची आणि कोणत्या तरी एका फेमस अशा प्रकारच्या वर्तमानपत्रामध्ये ती जाहिरात द्यायची। त्यासाठी त्यांना डाउनलोड करण्याचा ऑप्शन मिळालेला आहे। प्रायव्हेट सोसायटीजला सध्या मिळालेला आहे। मला वाटतं संध्याकाळपर्यंत ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांना देखील डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। आपल्याला एक मॉडेल म्हणून मी तुम्हाला ना एक दोन जाहिराती या ठिकाणी दाखवू इच्छितो। जसं की ही जाहिरात आहे, ही जाहिरात तुम्ही या ठिकाणी बघू शकत असाल की पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी जी आहे ही जाहिरात फायनल झालेली आहे 24/7/26 ला। म्हणजे याची तारीख जर बघितली ना आपण तर आपल्याला लक्षात येत आहे की 24च्या नंतर म्हणजे 25 तारखेला प्रिफरन्सेस सुरू होणं अपेक्षित होतं। मंत्रालयीन स्तरावर तयारी देखील झाली होती, पण का कोणास ठाऊक काहीतरी टेक्निकल इश्यू वगैरे असेल, इंटरनल काही गोष्टी, म्हणून आज आपल्याला जी जाहिरात पाहायला मिळते आणि येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला प्रिफरन्सेस पाहायला मिळेल। आता ही जी जाहिरात आहे ती जाहिरात तुम्हाला दिसते आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था कुरखेडा। आणि ही जी जाहिरात आहे ना सेकंडरी आणि हायर सेकंडरीची विथ इंटरव्ह्यू जरी असेल तरी देखील माध्यमिक उच्च माध्यमिकची ही जागा ही जाहिरात आहे। आणि या जाहिरातीमध्ये एकूण पदं तुम्हाला दिसत आहेत 19, म्हणजे बऱ्यापैकी पदं येत आहेत, टोटलचा आकडा देखील तुम्हाला सांगतोय। आता ही जाहिरात आहे कॅटेगरी वाईज आहे, आता याचं काही अनालिसिस मी या ठिकाणी करणार नाही, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ही जागा 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10 या वर्गाच्या जाहिराती आहेत। ठीक आहे। हा, आता दुसरी जाहिरात तुम्हाला दाखवतो या ठिकाणी। दुसरी जाहिरात तुम्हाला इथे दिसत असेल, आता मी दाखवायला गेलो तर शेकडो जाहिराती दिसतील तुम्हाला। नीलकंठ व्यायाम मंडळ, ही पण सेकंडरी आणि हायर सेकंडरीचीच आहे, विथ इंटरव्ह्यूचीच आहे। आता इथे पद किती आहे? इथे पद 2च आहे। आता अशा बऱ्याचशा जाहिराती आपल्याकडे आहेत। आता त्या सगळ्या जाहिराती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार नाही, कारण मला दुसऱ्या गोष्टींवरती तुमच्यासोबत या ठिकाणी डिस्कशन आजच्या सेशनच्या माध्यमातून करायचं आहे। आता ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेमकी काय आहे तर लक्षात घ्या, पवित्र पोर्टलला आता ग्रीन सिग्नल मिळालेला आहे। आता काय होणार आहे, या पद्धतीने जाहिराती ज्या ज्या आस्थापनांनी अपलोड केलेल्या आहे त्यांना ते डाउनलोड करण्याची सुविधा आहे। ते आज उद्या परवा किमान 2 दिवस जे आहे वर्तमानपत्रामध्ये जाहिराती अपलोड करतील आणि त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। आपल्याला अभ्यास करावा लागेल ना, कारण आपल्या कॅटेगरीला जागा किती आहे, ओपनला किती आहे, आपल्या वर्गाला किती आहे, आपल्या मीडियमला किती जागा आहे, त्याचा आपल्याला अनालिसिस करून घ्यावं लागेल। आणि आता आहे महत्त्वाचं लिमिटेड प्रिफरन्सेस, त्याच्यामुळे एक प्रिफरन्सेस आपला महत्त्वाचा आहे, म्हणून त्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी किमान 2 दिवस त्यांना दिल्या जातील आस्थापनांना। त्यानंतर पवित्र पोर्टलला जाहिरात पब्लिश करण्यात येईल एकत्रित पद्धतीने। आता आपला महत्त्वाचा प्रश्न आहे
की एकूण जागा किती आहे, तर काल आणि परवा 2 दिवसाच्या सेशनमध्ये जागांचा आकडा सांगत असताना मी तुम्हाला सांगितलेला आहे की जवळपास 28,000च्या आसपास वॅकन्सीज येऊ शकतात. आता आपल्याला मिळत असलेली जी माहिती आहे ती हीच आहे की 28 ते 29,000च्या आसपास वॅकन्सीज येऊ शकतील. त्यामध्ये जे आहे आपल्याला गुड न्यूज ही आहे, विदाऊटचा आकडा विथ इंटरव्ह्यूच्या संख्येपेक्षा कमी या ठिकाणी जास्त आहे. म्हणजे विथ इंटरव्ह्यूचा कमी आहे, विदाऊट इंटरव्ह्यूचा आकडा जो आहे तो जास्त आहे. आणि हीच आपल्या सगळ्यांसाठी गुड न्यूज आहे. कारण विदाऊटचा आकडा जेवढा जास्त असेल तेवढं आपल्याला जे आहे या ठिकाणी चान्सेस वाढणार आहेत. आणि प्रत्येकाची इच्छा असते की माझं सिलेक्शन विदाऊट इंटरव्ह्यूला व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे आता येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये प्रचंड प्रमाणावरती मेरिट आपल्याला खाली आल्याचं पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये जे आहे ज्या क्रीडा शिक्षकांच्या जागा आहेत त्या देखील आपल्याला काही प्रमाणावरती आहेत. संगीत शिक्षक असेल किंवा या ठिकाणी आपण म्हणूया की कला शिक्षक असेल, यांच्याही थोड्याफार प्रमाणावरती जागा यावेळेस पाहायला मिळत आहेत. संगीत शिक्षक आहे त्यांच्या जागा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. राहिली गोष्ट मॅथ सायन्सची, तर त्या जागा तर ऑलरेडी भरपूर प्रमाणावरती आहे. सर्वाधिक जागा जर आपण पाहायचा प्रयत्न केला तर 1 ते 5 वर्गाच्या दिसत आहेत. आता आपल्याला आपली स्ट्रॅटेजी या ठिकाणी बनवायची आहे. आता बघा काय होतं की जागा ज्यावेळेस जास्त असतात ना, तर आपल्याला एक एक पसंतीक्रम निवडणं आणि मग ते फायनलाइज करणं हे थोडंसं हेक्टिक काम होऊन जातं. कारण आपल्याला त्याचा स्टडी, त्याचं जे रिसर्च आहे ते थोडंसं वाढवावं लागतं आणि मग तेच आपल्याला करायला सुरुवात करायची आहे. आता फार जास्त जे आहे निगेटिव्हिटी आसपास पसरलेली असेल तर त्याला झटकून द्या, फ्रेश होऊन जा. आपल्याला आता प्रिफरन्सेस द्यायचे आहे. साधारणपणाने पहिले 10-12 दिवसांचा कालावधी आपल्याला मिळू शकतो प्रिफरन्सेससाठी. नंतर आणखीन त्याला मुदत वाढ मिळून 4-5 दिवस म्हणजे जवळपास जे आहे 15 दिवसांचा कालावधी आपल्याला या ठिकाणी प्रिफरन्सेस जनरेट करणे, असाइन करणे आणि लॉक करणे यासाठी मिळू शकतो. परंतु आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये ही संपूर्ण जी प्रोसेस आहे ती कंप्लीट करायची आहे. बाकी सर्वच माध्यमाच्या जागा आहेत. सेमी इंग्रजीला बऱ्यापैकी जागा आलेल्या आहेत. प्युअर इंग्लिश मीडियमच्या जागा तर आहेच. फक्त या ठिकाणी जे आहे आता विथ इंटरव्ह्यूला पाहायचं झालं तर 11वी-12वीच्या जागा आहेत. परंतु विदाऊटच्या ज्या काही जागा येणं अपेक्षित होतं किंवा ज्या संख्येनं 11वी-12वीला जागा येणं अपेक्षित होतं ती संख्या थोडीशी कमी झालेली आहे. विदाऊटचा आकडा 15,000 पार गेल्याचं आपल्याला ऐकायला मिळत आहे. आणि बऱ्याच अधिकाऱ्यांच्या वतीने आपल्याला हा आकडा कळतो आहे की 15,000 प्लस जे आहे विदाऊटच्या जागा येऊ शकतील. आणि तसं जर घडलं ना तर मित्रांनो हीच आपल्या सर्वांसाठी जी आहे या वर्षामधली सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे. आता उलट चर्चेला उधाण येऊ देऊ नका. रिलॅक्स राहा, काम आणि कंपोज राहा. आपला एक माइंड सेटअप करून घ्या की आपल्याला नेमकं काय करायचंय, मला कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जाण्याची इच्छा आहे आणि कुठे कुठे जे आहे मला जायचंच नाहीये, स्किप करायचंय. यासाठी आपल्या फॅमिली सोबत बसायचं आहे, आपल्याला डिस्कशन करायचं आहे. प्रायमरी चर्चा करायला सुरुवात करा आणि आपले जे डॉक्युमेंट्स असेल किंवा इतर जे डाऊट्स आहेत शिक्षक भरतीच्या संदर्भातले ते आता दूर करून घ्या. जेणेकरून प्रिफरन्सेस आले तर मग आपल्याला जे आहे आयत्या वेळेला एखादी समस्या उद्भवू नये की मग हे असं करू किंवा नको करू, या गोष्टी करू किंवा नको करू. त्यासाठी जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर आपल्या समोर या ठिकाणी जे आहे तुम्हाला दिसत आहे गायडन्स बॅच. या गायडन्स बॅचचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर एक छोटंसंच आपल्याला काम करायचं आहे की प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे. या ठिकाणी जे आहे लाईव्ह सेशन्स होतो आणि त्यातल्या त्यात जे आहे एक व्हिडिओ सिरीज तुम्हाला मिळणार आहे ज्यामध्ये तुमच्या सगळ्या समस्यांचं समाधान असणार आहे. तुम्हाला ही गुड न्यूज कशी वाटली आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये जायचं आहे किंवा तुम्हाला तुमचा जो ड्रीम जॉब आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये हवा आहे, तुम्ही झेडपी, नपा, मनपा किंवा प्रायव्हेट सोसायटी काय चॉईस कराल ते नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.